हॅलो नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे. सूर्यदेव काही वरती आलेले नाही येतं. लवकरच उठलोय आम्ही आज, कारण फौजी साहेबांना इलेक्शन ड्युटीला जायचंय ना, त्यामुळं लवकर उठावं लागलं आज. तर थोडी थंडी पण थोडी काय जास्तच थंडी सुटली 2-3 दिवसापासून आता. तर थोडंसं म्हणलं तुमच्याशी बोलावं आणि पटपट म्हणजे पटकन घरात जावं आणि कामावर राहावं. तर फौजी साहेबांचं आवरत आलंय आता, तर ते पण निघणार आहे ड्युटीला आता. तर ते गेले का मग बाकीचं काम करते मी. तर त्यांना डब्बा पण द्यायचा होता ना, तर डब्बा पण बनवलाय मी सकाळ सकाळ. तर घरात काय नाही वाटत, पण बाहेर थंड हवा सुटली ना. तर चला आता मी पटकन आतमध्ये जाते. तर बाहेर आले होते थोडंसं असं सकाळ सकाळचं बाहेरचं वातावरण पाहिलं किंवा असं एक फेरफटका मारला ना बाहेर छान वाटतं. पण थंडी आहे ना, मी पटकन जाते आता आतमध्ये. चला. तर मंडळी हे बघा, फौजी साहेब निघले ड्युटीवर. आता इलेक्शन ड्युटी लागली ना, तर चालले बाहेर ड्युटीला आता. तर कुठं चालले, किती दिवस चालले, काय आहे का नाही ते बघा. आला फोन लगेच, फोन सुरूच झाले. राजे नमस्कार. अहो रे कुठे आहे 7ला एस टी ऑफिसला. हो हे काय निघलोय घरून. हो आता चाललोय अकोल्याला. अकोल्याला का? इलेक्शन ड्युटी लागली फौजी साहेबांना अकोल्याला. किती दिवस? आजचा उद्या दिवस. आजचा न उद्याचा का? उद्या रात्री. हाँ जी. बाय बाय. बाय बाय. हे बघा 7:30 वाजलेत ना. सूर्यदेव बरेच वरती आलेत. फौजी साहेब निघलेत. फौजी साहेबांना उशीर झालाय. थंडीमुळे उठूच वाटत नाही, नाही का हो? आकाश, ए आकाश, हा ना, वेळ मिळाला ना कपडा मारा, कपडा घेऊन जा बरोबर. नाही भरपूर थंडी आहे आणि थेट अकोल्याला जायचंय ना, तर फौजी साहेबांनी मोठी गाडी चालवली. मग बॅग राहिली म्हणलं. हे बघा फौजी साहेबांची सगळी घाईच. शूज सुद्धा अजून ते ब्रश नाही केले. मग त्याला फक्त कपडा मारायला पडा. धूळ बसली. ते थंडी वाढली. कानातले बिनातले घेतलं सगळं. हा घेतलं. कानातले न्या, ते हातातले ग्लोव्ज न्या. आकाशला म्हणा तेवढी बॅग आणि जॅकेट. धरा बॅग. चप्पल टाकून देतो. लागन का चप्पल? लागली. स्लीपिंग बॅग. लय वाढली थंडी. हाँ जी बिल्कुल. बाय बाय. बाय माझं सोनं. बाय. बाय बाय बाय. हा हा. बाय बाय बाय.
माझी पार्टी शिल्लक मस्त चित्रीकरण केलं. थँक्यू. झालं सगळं सोडून दिलं. हा केलंय. ते तर 4-5 वेळेस रिपीट केलं. आमच्यावर परिणाम व्हायला. तुम्ही हे घ्या काय म्हणते त्याला, आदर्श घ्या. बायको आदर्श घ्या. तिला कुठून सापडला काय नाही मला आणि काय भारी कार्यक्रम केलाय. मस्त मस्त. वडलेली ना, मी खरोखर आता. 18 वर्ष झाले. कळायला खोटं बोलू जे आहे ते. हो मुलगा 1 वर्षाचा होता तेव्हापासून ते हो 6 महिने किती ते आणि मग ते पण दिलं. अजिबात नाही. नाही मग नियम म्हणजे एकदम नाही. 6 वर्ष आमच्या इकडं तिकडं नाही. परत 1 वर्ष सोडली. परत आपलं काही म्हणजे चालू झालं कुठून बाहेरची काय नाही मित्रांच्यात गेले तरी अजिबात नाही. नाही ते आहे. हा. बस नाही तुमचं चालू हो बस. आहेत ना आमचे 2-3 मेंबर आहेत. तुमचं चालू द्या. हो इलेक्शन ड्युटी तिकडच खातो 2-3 तो हा आम्ही येऊ शकत नाही. सावकाश जातो. सावकाश हो हो. तर मंडळी हे घोरपडे काका आहेत. तर जास्त काही लांब नाही, जवळच राहतात ते इथं. त्यांनी आता नवीनच घर बांधलंय. खूप छान आहे घर त्यांचं पण. तर त्या असं फिरायला येतात ना इकडं. तर त्यांनी रात्री म्हणजे त्यांच्या मिसेसनी म्हणजे ताईंनी व्हिडिओ पाहिला माझा आणि ते ताई बोलत होत्या की काकांना की फौजी साहेबांचा आदर्श घेण्यासारखं आहे, कारण त्यांनी 18 वर्ष झाले दारू सोडलेली. तर ताई काकांना बोलत होत्या ना म्हणजे त्यांच्या मिसेस. तर काका ते सांगत होते आमच्या मंडळी असं असं म्हणत होत्या. आणि फौजी साहेबांना मला त्यांनी मी इकडं होते उभा, मी फौजी साहेबांना बाय बाय केलं आणि तिथंच उभा होते. तर त्यांनी मला आवाज दिला, सखूबाई सखूबाई इकडं या, कारण त्यांनी व्हिडिओमध्ये ऐकलं होतं माझं टोपण नाव काय म्हणून, तर सकू. तर त्यांनी मला सकू नावाने आवाज दिला, सखूबाई इकडे या गणपतराव. तर असं बोलत होते ते आणि आम्हाला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पण देत होते ते, कारण त्यांनी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ऐकलं होतं ना आमचा लग्नाचा वाढदिवस होता. तर त्यांनी शुभेच्छा दिल्या. तर असं गप्पा गोष्टी चालल्या होत्या. फौजी साहेब निघले होते ड्युटीवर पण थांबले ते काकांसोबत बोलले. तर खूप छान वाटतं असं म्हणजे आपले मोठे बुजुर्ग लोकांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असला, छान बोलले की खूप छान वाटतं. तर काका असं फिरायला येतात ना तर ते असं मस्त गप्पा मारत बसतात, छान वाटतं. तर हे बघा वातावरण कसं झालंय, घडीत ऊन पडतंय तर घडीत ढगाळ वातावरण होतंय. तर काल जो व्हिडिओ टाकला होता ना आपल्या लग्नाचा फोटो अल्बमचा, तर त्या व्हिडिओला सगळ्यात ताईंनी मावशींनी माझ्या मैत्रिणींनी भरभरून प्रेम दिलं मला कमेंटच्या माध्यमातून. तर सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. तर इथून पुढे आपल्याला आपली स्टोरी सांगायची होती. आमच्या आयुष्यामध्ये उतार चढाव कसे आले, आमचं लग्न कसं झालं, हे सगळं तुमच्याशी शेअर करायचं होतं. इथून पुढं व्हिडिओला सुरुवातच करायची होती. पण काही ताई बोलल्या की फौजी साहेब बरोबर असताना तो व्हिडिओ बनव. तर फौजी साहेबांना इलेक्शन ड्युटी लागली ना बाहेर 2 दिवसासाठी, तर ते आले ना मग आपण व्हिडिओ बनवू आता. आणि हे बघा आता फौजी साहेबांनी झाडांची किती बारीक कटिंग केली, म्हणले छान झाडांचा गुब्बारा होईल मस्त. त्यांनी झाडांची कटिंग करून टाकली. तर घरामध्ये आल्यानंतर मी दिवाबत्ती करून घेते म्हणलं, कारण सकाळी इतकी घाई गडबड होती ना, लवकर उठले होते 5-5:15 वाजता काहीतरी 5:30 काहीतरी वाजता उठले होते. आणि उठल्यानंतर मी लगेच आंघोळ केली आणि डबा बनवायला लागले होते. आणि रात्रीचंच मी असा भोपळा कापून ठेवला होता ना, तर आदिनाथ भाऊ येत ना त्यांच्याकडे गेलो होतो ना मी, तर तिकडून असे 2 भोपळे दिलेले आहेत त्यांनी. तर एक कापला मी रात्री आणि कापून ठेवला होता रात्रीचंच, म्हणजे सकाळचं लवकर डबा बनवायचा होता आणि फौजी साहेबांना जायचं होतं. त्यामुळे मला असं कापून ठेवला की लगेच आपल्याला बनवता येतो. आणि हा भोपळा शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, 5-10 मिनिटामध्ये भाजी तयार होती. तर एका ताईंची कमेंट होती की तुम्ही भोपळे आणलेत पण भोपळ्याची रेसिपी नक्की शेअर करा. तर म्हटलं चला एक रेसिपी सकाळ सकाळ मी तुमच्याशी शेअर करते. आणि माझ्या हाताला ना तव्याचा चटका बसला होता, आताशी थोडं ते बरं होत आलंय. तर हे भोपळा कापला मी एक आणि चांगला पिकलेला निघलाय. तर याच्यातल्या बिया काढते मी आणि बारीक कापते. त्याचे वरचे साल्ट पण काढावं लागते, कारण वरचं साल आहे ना खूप निभार असतं असे पिकलेल्या भोपळ्याचं. थोडासा कवळा भोपळा असलं ना त्याचं वरचं साल काढं नाही तरी जमतं, ते चालून जातं. पण असा पिकलेला असला ना त्याचं साल वरचं काढावंच लागतं, खूप निभार असतं ते. तर वरचं साल काढून घेते मी आणि भाजीला बारीक कापून घेते. भोपळा असं बारीक बारीक फोडी केल्या ना त्याचं साल व्यवस्थित काढता येतं वरचं. तर बाकीचा उरलेला भोपळा आहे ना तर त्याचं काहीतरी मी गोड रेसिपी करून दाखवून तुम्हाला. पण सध्या आता खूप घाई गडबड होती ना, तर म्हणलं सध्या एकच रेसिपी शेअर करते मी तुमच्याशी आणि बाकीच्या उरलेल्या भोपळ्याची नंतर काहीतरी गोड बनवून ती रेसिपी पुन्हा तुमच्याशी शेअर करन.
तर एका हातामध्ये बांगड्या नाही येतं. रात्री भाकरी टाकायच्या होत्या ना, मी काढून ठेवल्या होत्या. कारण भाकरी टाकताना माझ्या बांगड्या आहेत ना, त्या भाकरीमध्ये अशा रवल्या जातात आणि भाकर तुटल्या जाती. आणि ह्या हातातल्या उजव्या हातातल्या बांगड्या काढताच आल्या नाही मला. कारण हाताला ते लागलंय ना, हे पहा ते म्हणजे असं चटका बसला होता, तर त्याच्यामुळे ते बांगड्याच काढता येत नाही, धक्का लागतोय ना. त्यामुळे भाकरी करताना एकच हातातल्या बांगड्या काढल्या होत्या मी. आणि रात्रीचं भाकरी झाल्या, स्वयंपाक झाला ना, त्यानंतर हा भोपळा कापून ठेवा म्हटलं सकाळच्याला, म्हणजे पटकन भाजी झाल्या जाईल. तर त्याचे सालं काढले मी भोपळ्याचे असे बारीक म्हणजे लांब लांब म्हणजे फोडी करून. आणि त्यानंतर हे व्हेजिटेबल कटर आहे ना, तर याने खूप असं एकसारखा भोपळा कापला जाते. तुम्ही बघू शकता भेंडी, भोपळा, काकडी असं म्हणजे सगळ्याच भाज्या मस्त कापता येतात यांनी. हे बघा, तर असं मी यांनी कापून घेते म्हणलं पटपट आता. तर हे बघा एकदम मस्त असा भोपळा कापून घेतला मी आणि अशा लांब लांब फोडी केल्या की त्याचं सालवरचं काढता येतं. तर भोपळा कापून घेतला मी सगळा आणि आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घालते. तेल घातलं की त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी द्यायची. आणि कधी कधी काय होतं, असा पिकलेला भोपळा असला ना तो थोडासा गोड लागतो आणि थोडासा कच्चा असला ना गाभोळा, तर मग तो गोड नाही लागत. तर काहींना गोड भोपळा आवडत नाही, काहींना आवडतो. तर फौजी साहेबांना गोड आवडतो जरा, त्यामुळे मी पिकलेलाच कापलाय. कच्चा पण होता एक असा, पण पिकलेला कापलाय मी, त्यांना गोड आवडतं त्याच्यामुळं. तर तेलामध्ये मी जिरी मोहरीची फोडणी दिली, थोडीशी हळद घातली आणि हे बघा भोपळा मस्त असा कापून घेतला होता मी सालं काढून. आता भोपळा घातला की थोडंसं परतून घेते. थोडासा उलटा पालटा केला भोपळा की त्याच्यावरती 5 मिनिटं झाकण ठेवते आणि तोपर्यंत वाटून घेते. तर कोणाकोणाला काय होतं, असं गोड भोपळा आवडत नाही ना, त्यावेळेस काय करायचं, हिरवी मिरची थोडीशी म्हणजे जास्त घालायची, चटपटीत करायचा, म्हणजे तो गोड आहे म्हणून काय असं वाटत नाही. तर भोपळ्यावरती थोडंसं झाकण ठेवलं, 5 मिनिटामध्ये छान वाफ होतो. आणि भोपळ्याच्या भाजीसाठी मी वाटण काढलं इथं. तर हिरव्या मिरच्या घेतल्यात 10-12, 2 गड्ड्या लसणाच्या सोलून घेतल्यात मस्त, आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतलाय आणि शेंगदाणे घेतलेत थोडेसे. तर शेंगदाणे नाही घातले तरी पण चालतात, नसतील आवडत तर नाही घालायचे, आणि आवडत असतील तर थोडेसे घ्यायचे. पण कसं करायचं, हिरव्या मिरच्या, अद्रक, लसण आधी थोडंसं बारीक वाटायचं मिक्सरमध्ये, आणि त्यानंतर शेंगदाणे अगदी थोडेसे फिरून घ्यायचे, जास्त बारीक पण नाही चांगले वाटत, थोडेसे आपलं मोठाले चांगले वाटतात. तर हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये लसण, अद्रक, हिरवी मिरची हे मी आधी फिरून घेतलं, त्यानंतर शेंगदाणे घातले आणि शेंगदाणे अगदी हलके थोडंसं मी फिरून घेते. आता वाटण मिक्सरला थोडंसं फिरून घेऊपर्यंत तर 5 मिनिटं झाले पण. आणि हे बघा भोपळा थोडासा असा सॉफ्ट झालाय आणि भोपळा शिजायला अगदी 5-10 मिनिटांमध्येच भाजी तयार होते, जास्त वेळ पण नाही लागत, खूप पटकन शिजतो. आता आधी मी तेल, जिरी मोहरी आणि हळद याचीच फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये भोपळा टाकला होता, थोडासा परतून घेतला, वाफवून घेतला. आता त्यानंतर मी मीठ घातलं चवीनुसार. तर मीठ घातलं ना त्याला छान असं पाणी सुटतं आणि त्याच्यावरतीच तो वाफवतो भोपळा. अजिबात पाणी वगैरे घालायची गरज नाही. थोडं जरी आपण पाणी वगैरे त्याच्यात घातलं ना तर त्याचा एकदम असा लदगाच होतो, भाजी अशी एकदम व्यवस्थित मोकळी होत नाही. आता मीठ घातल्यानंतर मी जे वाटण वाटलं होतं ना, हिरवी मिरची, अद्रक, लसण, शेंगदाणे थोडेसे ते घातलं याच्यामध्ये, आणि आता उलटपालट केला थोडासा भोपळा, आणि अगदी 2 मिनटं आता झाकण ठेवते मी याच्यावरती. तर भाजी आपली तयार होती. आता गॅस एकदम बारीक केलाय मी आणि मंद आचेवरती 2 मिनिटं मी वाफवून घेतला भोपळा. तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण घातली आता. तर हे बघा एकदम झटपट अशी थोड्याच वेळामध्ये भाजी तयार झाली भोपळ्याची. अशी भाजी फौजी साहेबांना खूप आवडती. तर भोपळा मी रात्रीचंच कापून ठेवला होता ना, त्यामुळे सकाळचं पटकन भाजी पण झाली भोपळ्याची आणि पीठ पण मळलंय. तर चपात्या लाटायच्या होत्या आणि फौजी साहेबांना डबा पॅक पण करून द्यायचा होता, कारण त्यांना अकोल्याला जायचं होतं ना, त्यामुळं चपात्या करून पटकन डबा पण पॅक करायचा होता. तर आजचा छोटासा व्हिडिओ इथंच एंड करते मी. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.